MST-CET JEE प्रिपरेशन विथ अमोल सर चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण डिफरन्शिएशन चॅप्टर स्टार्ट केलेलं आहे. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये आपल्या मातृभाषेमध्ये आपण मॅथमॅटिक्स सारखा डिफिकल्ट वाटणारा सब्जेक्ट एकदम सिंपल लँग्वेज मध्ये आपण अवेलेबल केलेला आहे. आपण डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये पूर्ण डिफरन्शिएशनचं आपलं महाराष्ट्र बोर्ड स्टेट बोर्डची एक्झरसाइज आपली कंप्लीट झाली की आपण MST-CETच्या PYQs पण डिस्कस करणार आहे आणि सोबत आपण 11th स्टँडर्डचं JEEच्या सिलेबसला असणारं सेट थेरी हे पण आपण चॅप्टर स्टार्ट केलेलं आहे. तर आपण या लेक्चर मध्ये क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर फर्स्टचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल, लेक्चर बघितलं नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण 6 एक्झाम्पल होते फर्स्ट क्वेश्चन मध्ये ते डिस्कस केलेले आहेत. आता सेकंड क्वेश्चन हेडिंग आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल डिस्कस करू. फर्स्ट एक्झाम्पल कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बघा फंक्शनला डिफरन्शिएट जर करायचं असेल तर आपण काय करतो, त्याला पहिले लेट करतो y इज इक्वल टू, त्याला आपण लेट करू लेट y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याला डिफरन्शिएट करू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा. आता बघा फॉर्म्युले स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युले पण डिस्कस केलेले आहेत आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन पण डिस्कस केलेले आहेत आपण. तर सिंपल लँग्वेज मध्ये बघा कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन एक्स, ठीक आहे. पण इथे कंपोजिट फंक्शन आहे, एक्सच्या जागेवर बघा अँगल मध्ये एक्सच्या जागेवर आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग जर एक्सच्या जागेवर जर दुसरं फंक्शन असेल एफ ऑफ एक्स असेल सपोज, तर याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा काढणार, तर मायनस साइन एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. बघा रूल तुमच्या समोर लिहिला. आता डिफरन्शिएट करतो बघा कॉस एफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एफ एक्स म्हणजे कोण आहे इथं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बघा इथे एफ ऑफ एक्सच्या जागेवर काय, एफ ऑफ एक्सच्या जागेवर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग कॉस एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एफ एक्स म्हणजे मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग याला ऍज इट इज लिहून घेतो मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आता इथे कोणता रूल लागेल, ऍडिशन रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. मग याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होईल टॉइस एक्स आणि ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना लक्षात घ्या हे कॉन्स्टंट फंक्शन आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0. नाहीतर तुमचं कन्फ्युजन होईल की याचा डेरिव्हेटिव्ह टॉइस आहे, हे कॉन्स्टंट आहे इथे एक्स नाहीये. मग जर याला सिम्प्लिफाय केलं या ब्रॅकेटमध्ये तर टॉइस एक्स प्लस 0 टॉइस एक्स, तर टॉइस एक्स ला इथे राईट करून घेतो मायनस टॉइस एक्स इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हे झालं dy बाय dx. फायनल आन्सर. स्क्रीनशॉट काढून घ्या, प्रॉपर नोट्स बनवा. MST-CETच्या पेपरसाठी आपल्याला स्टेट बोर्डचा जो 12th सिलेबस आहे हा 100% सिलेबस करायचा आहे. त्याच्यामध्ये स्टेट बोर्डच्या बुक मधले 100% क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. मी प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून देणार आहे प्रॉपर एकदम सिंपल लँग्वेज मध्ये. चला सेकंड एक्झाम्पल डिस्कस करू. एक्झाम्पल नंबर 2. बघा सगळे क्वेश्चन्स मी एका पेजवर लिहून घेतलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2 एक्झाम्पल नंबर 2 मध्ये आहे अंडर रूट ऑफ e टू दी पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. ठीक आहे, चला याला डिफरन्शिएट करू. आता सेम लेट y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ e टू दी पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. डिफरन्शिएट करू याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. एक्सच्या रिस्पेक्टने डिफरन्शिएट केलं तर y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय
dx इज इक्वल टू, बघा आता इथे कोणता रूल लागेल, इथे रूल लागेल रूट मध्ये जर फंक्शन असेल तर, मग रूट मध्ये जर फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढतो आपण बघा, रूट मध्ये फंक्शन बघा इथे लिहितो, रूट एफ ऑफ एक्स असेल, रूट एफ ऑफ एक्स म्हणजे रूटच्या आतमध्ये जर एखादं फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 इंटू रूट एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग इथे सेम, इथे बघा रूट एफ एक्स, इथे रूट मध्ये कोण आहे e टू दी पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 हे फंक्शन आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू रूट ॲज इट इज रूट e टू दी पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 इंटू मध्ये जे फंक्शन रूट मध्ये असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे डी बाय डी एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. बघा आता इथपर्यंत याला ऍज इट इज लिहा, याला ऍज इट इज लिहू 1/2 इंटू अंडर रूट ऑफ e टू दी पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू मल्टिप्लाय मध्ये. अगेन इथं रूल कोणता लागेल बघा, पहिले तर u प्लस व्ही वाला लागेल, या फंक्शनचा आणि या फंक्शनचा ऍडिशन आहे, हे कॉन्स्टंट फंक्शन आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहे, u प्लस व्ही चा डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v. ठीक आहे, तर याचा 5 चा डेरिव्हेटिव्ह मी लिहून टाकतो इथे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 0. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर 3x प्लस 2, मग इथे कोणता रूल लागेल, e टू दी पॉवर x मला, e टू दी पॉवर f ऑफ x असेल तर e टू दी पॉवर f ऑफ x इंटू एफ डॅश ऑफ x. e टू दी पॉवर x चा काय असतो सिंपल, e टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर x असतो, बट या x च्या जागेवर जर दुसरं फंक्शन असेल e टू दी पॉवर f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर f ऑफ x इंटू एफ डॅश ऑफ x. हा चला मग इथे काय होईल बघा, e टू दी पॉवर 3x प्लस 2 आहे, मग e टू दी पॉवर 3x प्लस 2 आणि इथे 3x प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह, 3x प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि इथे 5 चा डेरिव्हेटिव्ह 0. मग याला कसं लिहिता येईल, न्यूमरेटर मध्ये लिहून घेतो बघा, ही टर्म 1 ने याला मल्टिप्लाय केला तर हेच राहील 3 इंटू e टू दी पॉवर 3x प्लस 2. मी याला लिहून घेतो 3 इंटू e टू दी पॉवर 3x प्लस 2, e टू दी पॉवर 3x प्लस 2 इंटू अपॉन मध्ये येईल 2 इंटू अंडर रूट ऑफ e टू दी पॉवर 3x प्लस 2 आणि प्लस 5. हे झालं तुमचं dy बाय dx फायनल आन्सर. चला दोन्ही क्वेश्चन, 2 एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले, दोघांचा पण स्क्रीनशॉट सोबत घ्या. आता आपण थर्ड एक्झाम्पल डिस्कस करू. एक्झाम्पल नंबर 3. पूर्ण लेक्चर्स करा बाळांनो, आपण लवकरच हा टॉपिक आपला कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक संपला की याचे आपण PYQ डिस्कस करणार आहे. ठीक आहे, मग ते काही JEE मध्ये आलेले क्वेश्चन्स असतील किंवा काही MST CET मध्ये आलेले क्वेश्चन असतील ते पण आपण डिस्कस करू. ठीक आहे, चला इथे लॉग ऑफ tan x/2 आहे, लेट करू याला, सेम प्रोसेस आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ tan x/2. रूल तुम्ही समजून घ्या, रूल बऱ्याच मुलांना रूल्स मध्ये अडचण येतात, ते प्रॉपर लक्ष द्या. बघा हे पहा, लॉग x असेल तर डेरिव्हेटिव्ह 1/x स्टँडर्ड फंक्शन, मग लॉग f ऑफ x असेल तर डेरिव्हेटिव्ह सेम, जसा लॉग x चा 1/x आहे तसा लॉग f ऑफ x चा 1/f ऑफ x आणि मल्टिप्लाय मध्ये f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह. मग याला जर तुम्ही लॉग fx सोबत कम्पेअर केला तर बघा fx कोण आहे, tan x/2. मग सेम लॉग fx चा डेरिव्हेटिव्ह 1/fx इंटू f डॅश ऑफ x. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, लॉग fx 1/fx tan x/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग fx चा 1/fx इंटू f डॅश ऑफ x. मग लॉग ऑफ tan x/2 चा 1/tan x/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x/2
आता इथे अगेन tan x/2 चा डेरिव्हेटिव्ह काढताना tan वाला रूल लागेल. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x असतो. मग tan f चा काय, अगोदरच्या लेक्चरमध्ये जे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचे 2 लेक्चर्स मी घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये फॉर्म्युले डिस्कस केलेले आहेत, रूल डिस्कस केलेले आहेत, विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल समजून सांगितलेले आहेत. तर ते लेक्चर जर तुम्ही बघितले असतील तर ते लेक्चर एकदा बघून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x/2 तर इथे काय होईल बघा, tan x चा असतो sec square आणि tan f चा काय होईल मग sec square fx, sec square x/2 into डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2. त्याला नेक्स्ट स्टेप मध्ये सॉल्व्ह करू डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2 ला. इथे बघा नेक्स्ट स्टेप मध्ये नेक्स्ट स्टेप बघा आता 1 अपॉन किंवा याला लिहून टाकतो 1 इंटू सेक स्क्वेअर x/2 म्हणजे सेक स्क्वेअर x/2 न्यूमरेटर मध्ये सेक स्क्वेअर x/2 अपॉन tan x/2 आणि इथे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ kx काय असते k, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2 काय असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx असतो k, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/2 इंटू x, x/2 म्हणजे हा झाला k, kx चा डेरिव्हेटिव्ह k, मग 1/2 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1/2, मग याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल 1/2, तर त्याला इथे लिहून टाकतो 1/2. ठीक आहे, x/2 चा डेरिव्हेटिव्ह. मग नेक्स्ट स्टेप मध्ये बघायला आपण फर्दर सिम्प्लिफाय जर केलं तर सेक स्क्वेअर x/2 ला काय लिहितो, आता हे आपण क्लास 10 पासून बघतो. सेक स्क्वेअर ला लिहू शकतो आपण 1/cos स्क्वेअर, त्याला लिहितो 1/cos स्क्वेअर x/2 आणि tan ला काय लिहू शकतो तर साइन अपॉन कॉस, इथे 1/2 आहे, साइन अपॉन कॉस, इथे हे 1/2 आहे, याला लिहू शकतो साइन x/2 अपॉन कॉस x/2. मग आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करू, एक सिंपल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल बघा, लोअर क्लासेस मध्ये a/b अपॉन c/d, a/b एज इट इज डिव्हिजन जागेवर मल्टिप्लिकेशन आणि सेकंड जो फ्रॅक्शन असतो ज्याने डिवाइड केला आपण त्याचा रेसिप्रोकल घ्या. म्हणजे इथं काय लिहिता येईल 1/2 इंटू कॉस स्क्वेअर x/2 डिव्हिजन जागेवर मल्टिप्लिकेशन करा आणि रेसिप्रोकल घ्या कॉस x/2 अपॉन साइन x/2. हे बघा एक कॉस, इथे कॉस स्क्वेअर x/2 आहे हा आणि एक कॉस x/2 न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपल्याकडे काय राहिलं 1/2 कॉस x/2 इंटू साइन x/2. तुम्ही फक्त साइन ला अगोदर लिहितो बघा, साइन x/2 इंटू कॉस x/2. आता इथे कोणता फॉर्म्युला लागेल, एक डबल अँगल फॉर्म्युला असतो. आता जिथे जिथे डिफरन्शिएशन मध्ये, इंटिग्रेशन मध्ये जिथे जिथे जे काही ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले यूज होतील मी ते फॉर्म्युले रिकॉल करून देतो, ते फॉर्म्युले तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. बघा फॉर्म्युला असतो आपल्याकडे साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. ते बघा याला कम्पेअर करा, याचे आरएचएस कम्पेअर करा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती येते x/2, म्हणजे याला काय लिहू शकतो साइन 2 थीटा म्हणजे 1 साइन 2 थीटा x/2, 2 टू गेट कॅन्सल, म्हणजे फायनल आन्सर काय होईल 1 साइन x आणि 1 साइन x ला आपण काय लिहू शकतो कोसेक x. फायनल आन्सर. स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रॉपर बोर्डच्या पेपरसाठी पण एकदम प्रॉपर जर या पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन लिहिला तर तुमचा एकही मार्क बोर्डच्या पेपर मध्ये कटणार नाही आणि MST CET चे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी पण हेल्प होईल. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 डिस्कस करू. एक्झाम्पल नंबर 4 अंडर रूट ऑफ टॅन रूट एक्स. बघा रूट वाला जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर जे तुम्ही नोटबुक आणि पेज किंवा रफ नोटबुक आणि पेज घेऊन बसा आणि जर तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर असेल रूट मधल्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे काढत असतात तर तुम्ही स्वतः व्हिडिओ पॉज करून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बघा अगेन एकदा एक्सप्लेन करतो. रूट एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू रूट एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. बस याच्या या रूल मध्ये व्हॅल्यू टाका.
एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू इथे टॅन रूट एक्स आहे. तर लेट करा, y इज इक्वल टू अंडर रूट टॅन रूट एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू रूट मध्ये जर फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह बघा कसा काढतात, 1/2 इंटू रूट एफ एक्स म्हणजे रूट मध्ये टॅन रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूटच्या आतमधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन रूट एक्स. आता हे ॲज इट इज राहील 1/2 इंटू अंडर रूट ऑफ टॅन रूट एक्स इंटू, आता टॅन रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढायचा, तर टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स. तर टॅन रूट एक्स चा काय होईल सिंपल लँग्वेज मध्ये, सेक स्क्वेअर रूट एक्स इंटू रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच काय टॅन रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. बघा नेक्स्ट स्टेप मध्ये सेक स्क्वेअर रूट एक्स ला न्यूमरेटर मध्ये लिहितो आणि मग नेक्स्ट स्टेप मध्ये रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढू. ठीक आहे, चला इज इक्वल टू 1/2 इंटू अंडर रूट ऑफ टॅन रूट एक्स, इथे लिहून टाकतो सेक स्क्वेअर रूट एक्स आणि मल्टिप्लाय मध्ये रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू रूट एक्स. तर थोडं सिम्प्लिफाय जर केलेला तर 2 2 4 करून टाका आणि हा रूट एक्स अगोदर लिहून टाकतो 1/1 किंवा सेक स्क्वेअर रूट एक्स इंटू 1 सेक स्क्वेअर रूट एक्स, 2 2 4 रूट एक्स इंटू अंडर रूट मध्ये टॅन रूट एक्स हे झालं dy बाय dx. फायनल आन्सर. सेक स्क्वेअर रूट एक्स 4 रूट एक्स अंडर रूट ऑफ टॅन रूट एक्स. ठीक आहे, चला काही कन्फ्युजन काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगा, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ते डिस्कस करू. बघा एक्झाम्पल नंबर 5 घेऊ. एक्झाम्पल नंबर 5, कॉट क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूब. हळूहळू डेरिव्हेटिव्हची लेवल वाढत जाते, म्हणजे फर्स्ट क्वेश्चन मध्ये सिंपल एक रूल यूज केला आपण, त्याच्यानंतर एका क्वेश्चन मध्ये 2 3 रूल आपण यूज करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनची कन्सेप्ट समजणं खूप गरजेची आहे आणि डेरिव्हेटिव्ह असा चॅप्टर आहे, डेरिव्हेटिव्ह जर समजलं, हा जर डिफरन्शिएशनच्या कन्सेप्ट जर पूर्ण समजल्या तर इंटिग्रेशन एकदम सिंपल जाईल, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सिंपल जाईल, देन तुमचं ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, इनडेफिनेट इंटिग्रेशन, देन डिफरन्शियल इक्वेशन, म्हणजे क्लास 12 मध्ये जो कॅल्क्युलस असतो तो पूर्ण कॅल्क्युलस तुमचा क्लिअर होईल. आणि एमएसटी सीईटी मध्ये कॅल्क्युलसचे अप्रॉक्सिमेट जर बघितले तर 15 ते 20 क्वेश्चन्स पेपर मध्ये असतात. ठीक आहे, चला याला नाव देऊन टाकू y. लेट करू, y इज इक्वल टू कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. बघा सिंपल ट्रिग्नोमेट्री मध्ये कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील. सपोज जर माझ्याकडे असं कॉट स्क्वेअर थिटा जर असेल, तुम्ही याला असं राईट करू शकतो कॉट थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, किंवा साइन क्यूब थिटा असेल तर त्याला मी साइन थिटा ब्रॅकेटचा क्यूब असं राईट करू शकतो. मग इथे जर बघितलं आपण तर इथे थिटाच्या जागेवर आहे लॉग एक्स क्यूब. मग याला कसं राईट करणार, समजा कॉट क्यूब थिटा असेल त्याला काय लिहितो आपण कॉट थिटा ब्रॅकेट क्यूब. मग याला काय राईट करणार, याला राईट करणार y इज इक्वल टू कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेट टू दी पॉवर 3. ठीक आहे, बघा याला पहिले सिम्प्लिफाय केलं, डायरेक्ट डिफरन्शिएट नाही केलं, पहिले सिम्प्लिफाय केलं. त्याला सिम्प्लिफिकेशन मी इकडे समजून सांगितलं तुम्हाला, कॉट स्क्वेअर थिटा लिहू शकतो कॉट थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, साइन क्यूब थिटा लिहू शकतो साइन थिटा ब्रॅकेट क्यूब, म्हणजे कॉट क्यूब थिटा लिहू शकतो कॉट थिटा ब्रॅकेट क्यूब. आता कोणता रूल लागेल तर पॉवर रूल लागेल. पॉवर रूल कसा लागतो तर फंक्शनचा पॉवर जर n असेल, बघा फंक्शनचा पॉवर जर n असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढतो आपण, n ला समोर घेतो. फंक्शनचा पॉवर 1 ने कमी आणि मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, तर हा रूल लागेल. मग या रूलच्या अकॉर्डिंग बघा डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, y चा डेरिव्हेटिव्ह
dy बाय dx इज इक्वल टू पॉवर समोर 3 समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी, ठीक आहे, n-1 होतो पॉवर 1 ने कमी म्हणजे इथे पॉवर 3 आहे, पॉवर काय होणार 2 आणि मल्टिप्लाय मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह होईल मल्टिप्लाय मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ ज्याचा पॉवर कमी झाला 1 ने त्याचा याचा डेरिव्हेटिव्ह हे एफ ऑफ एक्स आहे. एफ ऑफ एक्स चा पॉवर n जर असेल तर n समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब याचा डेरिव्हेटिव्ह. आता ही टर्म माहिती जाईल नेक्स्ट स्टेप मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काढू. बघा dy बाय dx इज इक्वल टू 3 टाइम कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर हे एज इट इज इनटू आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू. याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना बघा कॉट आहे कॉट एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉट एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल आता बघा कॉट आहे मायनस कोसेक स्क्वेअर एफ एक्स ॲज इट इज मग याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस कोसेक स्क्वेअर एफ एक्स लॉग एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह बघा याचा एक्सच्या जागेवर जे असते ना स्टँडर्ड फंक्शन मध्ये कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मग कॉट एफ एक्स चा मायनस कोसेक स्क्वेअर एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स मग याचा डेरिव्हेटिव्ह बघा. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. चला नेक्स्ट स्टेप मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काढू. हा जो मायनसचा साइन आहे हा मायनसचा साइन डायरेक्ट 3 ला देऊन टाकतो मल्टिप्लिकेशन मध्ये 3 ला देऊन टाकला मायनसचा साइन मायनस 3 इंटू कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर ऑफ लॉग एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स क्यूब लॉग एक्स चा 1 अपॉन एक्स मग लॉग एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब डायरेक्ट लिहितो इथं 3x स्क्वेअर लिहितो न्यूमरेटर मधला एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटर मधला एक्स स्क्वेअर कॅन्सल म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये फक्त एक्स राहील मग हा 3 आणि हा 3 मल्टिप्लाय करून टाका इथे होईल -9 न्यूमरेटर मधला एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटर मधला एक्स स्क्वेअर कॅन्सल म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये फक्त राहील एक्स मग हे लिहून टाका कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर ऑफ लॉग एक्स क्यूब हे होईल तुमचं फायनल आन्सर. बघा चेक करून घ्या काही असेल तर सांगा. -9 हा करेक्ट -9 इंटू कोसेक स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब आणि इंटू याला तुम्ही रिराईट करू शकता वर याला कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब लिहू शकता नाही लिहिलं तरी नो प्रॉब्लेम हा जसं तसं ठेवलं तरी चालेल. स्क्रीनशॉट काढून घ्या प्रॉपर सॉल्व्ह केलेलं आहे कुठली स्टेप त्याच्यामध्ये मिस नाहीये. चला 6 नंबर एक्झाम्पल बघा आपण कन्सेप्ट वाईज स्टडी करणार आहे. आता मी कंपोजिट फंक्शनची एक्झरसाइज डिस्कस करत आहे त्याचे फॉर्म्युले डिस्कस केले एक्झरसाइज झाल्यानंतर मी त्याचे पीवायक्यू घेणार आहे तुम्ही कंटिन्यू करा. आपले लेक्चर्स जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. बऱ्याच मुलांना बघा कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह होणार नाहीत. कन्सेप्ट क्लिअर करा जास्तीत जास्त एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा म्हणजे अडचणी येणार नाहीत. चला आता याला डायरेक्ट लिहून टाकलं मी क्वेश्चन नंबर 6 y इक्वल नाव दिलं डिफरन्शिएट करू. आता डिफरन्शिएट करत असताना सगळ्यात पहिले बाळांना रूल समजला पाहिजे रूल कोणता यूज होईल. आता जर रूल जर बघितला तर a च्या पॉवर मध्ये एफ ऑफ एक्स आहे जर a च्या पॉवर मध्ये एफ ऑफ एक्स असेल सिम्पली स्टँडर्ड फंक्शन पासून सुरुवात करतो a टू दी पॉवर एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह काय a टू दी पॉवर एक्स इंटू लॉग a मग a टू दी पॉवर एक्सच्या जागेवर जर दुसरं फंक्शन असेल दुसरं म्हणजे एफ ऑफ एक्स म्हणतो आपण त्याला इन जनरल म्हणजेच डेरिव्हेटिव्ह सेम होईल a टू दी पॉवर एफ ऑफ एक्स इंटू लॉग a
फक्त इथे चेंज करायचं आहे, जो फंक्शन एक्सच्या जागेवर असेल त्याचे तुकडे करायचे, तुकडे करायचे म्हणजे डेरिव्हेटिव्ह करायचे. ठीक आहे, सोडायचं नाही त्याला. एक्स जागा घेतली ना त्याला सोडायचं नाही, तुकडे केल्याशिवाय. तुकडे करणे म्हणजे डिफरन्शिएट करणे. चला मग याला डिफरन्शिएट करू. dy बाय dx इज इक्वल टू a टू द पॉवर f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह a टू द पॉवर f ऑफ x इंटू log a इंटू f डॅश ऑफ x. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल तर 5 बघा a टू द पॉवर f ऑफ x 5 टू द पॉवर sin स्क्वेअर x प्लस 3 इंटू log a म्हणजे log 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जे ज्यानं x जागा घेतली स्टँडर्ड फंक्शन a टू द पॉवर x आहे, हे 5 टू द पॉवर इथं x जागा घेतली ना, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा sin स्क्वेअर x प्लस 3. बघा नेक्स्ट स्टेप मध्ये बघता येतं याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. तसं याचा 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहे. 5 टू दी पॉवर sin स्क्वेअर x प्लस 3 इंटू log 5 इंटू आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू. आता sin स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह हा इथे मी प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये सांगितलं तुम्हाला sin स्क्वेअर x लाच लिहू शकतो. sin x ब्रॅकेट स्क्वेअर. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार तर 2 समोर घ्या, sin चा पॉवर 1 ने कमी करा आणि मल्टिप्लाय मध्ये sin चा डेरिव्हेटिव्ह काढा. म्हणजे तो होईल 2 इंटू sin इंटू cos. 2 समोर sin चा पॉवर 1 ने कमी मल्टिप्लाय मध्ये sin चा डेरिव्हेटिव्ह cos x आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे त्याला थोडं सिंपल लँग्वेज मध्ये लिहून घेतो. log 5 इंटू 2 sin x इंटू cos x इंटू 5 टू दी पॉवर sin स्क्वेअर x प्लस 3. आता 2 इंटू sin x इंटू cos x डबल अँगल फॉर्म्युला. sin 2x इज इक्वल टू 2 sin x इंटू cos x म्हणजे याला लिहू शकता sin 2x. तर याच्या जागेवर राईट करतो sin 2x. log 5 इंटू sin 2x इंटू sin इंटू 5 टू दी पॉवर sin स्क्वेअर x प्लस 3 dy बाय dx. फाइनल आंसर. ठीक है. सॉरी हा इथे 3 साठी 3 आहे इथं. 3 साठी एकदा सॉल्व्ह करतो, नो प्रॉब्लेम. बघा आपण पॉवर माझ्याकडून 2 झाला होता, परत एकदा सॉल्व्ह करतो, काही प्रॉब्लेम नाही, फास्ट मध्ये सॉल्व्ह करू. ठीक आहे. चला y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx a टू द पॉवर f x चा डेरिव्हेटिव्ह a टू द पॉवर f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin क्यूब x प्लस 3. ठीक आहे. चला याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह एज इट इज 5 टू द पॉवर sin क्यूब x प्लस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार. 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. इथे 3 ला समोर घ्या y इंटू मध्ये 3 ला समोर sin चा पॉवर 1 ने कमी म्हणजे sin स्क्वेअर x आणि इंटू मध्ये sin चा डेरिव्हेटिव्ह. आता sin क्यूब x चा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार. sin x ब्रॅकेट क्यूब म्हणजे डेरिव्हेटिव्ह 3 समोर sin चा पॉवर 1 ने कमी इंटू मध्ये sin चा डेरिव्हेटिव्ह cos. 3 समोर sin चा पॉवर 1 ने कमी मल्टिप्लाय मध्ये sin चा डेरिव्हेटिव्ह cos आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे. आणि इंटू मध्ये काय राहणार आहे इथे log 5. इंटू मध्ये log 5 इथे राहिला a टू द पॉवर ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह a टू द पॉवर ऑफ x इंटू log a. तर तो log a इंटू f डॅश ऑफ x. याला लिहून घेतो log 5 इंटू 3 sin स्क्वेअर x इंटू cos x प्लस 0 आहे लिहिला नाही चालेल. इंटू मध्ये 5 टू दी पॉवर sin क्यूब x प्लस 3. फायनल आन्सर. ते माझ्याकडून पॉवर जो 3 च्या जागेवर मी 2 घेतलं होतं तर काही प्रॉब्लेम नाही, ते क्लिअर करून घेतलं आपण. ठीक आहे. हा 3 इंटू sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x log 5 टू दी पॉवर sin क्यूब x प्लस 3. ओके, नो प्रॉब्लेम. चला नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करू. 6 नंबर एग्जाम 6 नंबर नाही 7 नंबर एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 7. टोटल एक्झाम्पल्स भरपूर एक्झाम्पल्स आहेत, काही प्रॉब्लेम नाही, सॉल्व्ह करू आपण. 6 नंबरचा डिस्कस केला आपण. 7 नंबर टाका. एक्झाम्पल नंबर 7.
7 नंबरचं एक्झाम्पल आहे कोसेक ऑफ रूट कॉस एक्स. कोसेक ऑफ रूट कॉस एक्स. कोसेक ऑफ रूट कॉस एक्स. बघा लेट करू y इज इक्वल टू लेट y इज इक्वल टू कोसेक ऑफ अंडर रूट कॉस एक्स. डिफरंशिएट करू. डिफरंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह बघा प्रत्येक वेळेस मी रूल डिस्कस करतो कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याला इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशनसाठी पण डेरिव्हेटिव्ह लागणार आहे आणि डिफरन्शियल इक्वेशनसाठी ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हसाठी इनडिफिनाइट डिफिनाइट सगळ्या इंटिग्रेशनसाठी ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनसाठी सगळीकडे आपल्याला डिफरन्शिएशन लागणार आहे. त्यामुळे मी प्रत्येक रूल प्रत्येक एक्झाम्पल मध्ये प्रत्येक रूल इथे एक्सप्लेन करणार आहे. पण एकदा इंटिग्रेशन सुरू झालं की मग जास्त आपण फॉर्म्युले वगैरे डेरिव्हेटिव्ह बघत नाही. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह एकदाच क्लिअर करून टाका. बघा कोसेक एफ एक्स असेल तर कोसेक एफ एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एफ एक्स इंटू कॉट एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. चला या रूलच्या अकॉर्डिंग बघा एफ ऑफ एक्स आहे रूट कॉस एक्स. मग डेरिव्हेटिव्ह कसा होईल मायनस कोसेक एफ एक्स इंटू कॉट एफ एक्स इंटू जे फंक्शन असेल हे बघा एक्स वर आहे रूट कॉस एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट कॉस एक्स. नेक्स्ट स्टेप मध्ये जर डेरिव्हेटिव्ह काढू बघा मायनस कोसेक अंडर रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ अंडर रूट ऑफ कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट कॉस एक्स. आता रूटचा डेरिव्हेटिव्ह कसा रूट मध्ये फंक्शन परत 1/2 इंटू रूट एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे याला कसं लिहिणार मग रूट कॉस एक्स आहे 1/2 इंटू रूट कॉस एक्स इंटू रूटच्या आतमधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे रूटच्या आतमध्ये कॉस त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. तर नेक्स्ट स्टेप मध्ये बघा मायनस मायनस प्लस करून टाका. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस प्लस करा तो साइन पण पहिले घेऊन टाका. मायनस इंटू मायनस प्लस आणि साइन लिहून घेतला पहिले. बघा डिनॉमिनेटर मध्ये फक्त 2 इंटू रूट कॉस एक्स आहे 2 इंटू रूट कॉस एक्स. मग हे झालं साइन एक्स. याला जरी लिहून टाकतो कोसेक ऑफ रूट कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट कॉस एक्स. फायनल आन्सर चेक करून घ्या. काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. बघा एकदा आन्सर्स लिहिले आहेत बरं मी. साइन कोसेक ऑफ कॉट ऑफ ओके करेक्ट नो प्रॉब्लेम. चला नेक्स्ट एकदा फक्त व्हेरीफाय करून घेतलं आपण जे सॉल्व्ह केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही.